नमस्कार मंडळी. आज अश्विन शुद्ध तृतीया, अर्थातच नवरात्रातला हा तिसरा दिवस. आपण मातेच्या चरणी किंवा मातेसाठी म्हणून आपल्या पूजनाची ही तिसरी माळ अर्पण करण्याचा हा दिवस. या दुर्गा मातेच्या तिसऱ्या शक्तीचं नाव आहे चंद्रघंटा. या देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, म्हणूनच तिच्या या स्वरूपाचं नाव आहे चंद्रघंटा आणि याच नावानं तिचं पूजन अर्चन केलं जातं. हिचं जे स्वरूप आहे ते चंद्रासारखं अतिशय शांत आणि कल्याणकारक आहे. हिच्या शरीराचा वर्ण सुवर्णासारखा चकचकीत चमकणारा असा आहे. या देवीला दशभुजा आहेत. हिच्या दाही हातात खड्ग, बाण इत्यादी शस्त्र आणि अस्त्र तिने धारण केलेली आहे. ती सिंहवाहिनी आहे. तिची मुद्रा युद्धासाठी सज्ज असल्याचा भाव दाखवते. या देवीने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार करून आपला कृपाप्रसाद भक्तांना द्यावा, असंच वारंवार भक्त म्हणत असतात. हिची उपासना करणारा योगी मणिपूर चक्रात किंवा मणिपूर चक्राचं ध्यान करतो आणि जेव्हा तो या मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होतो किंवा त्याचं ध्यान मणिपूर चक्रामध्ये लागतं, तेव्हा त्या योग्याला दिव्य सुगंध किंवा दिव्य ध्वनी याचा देखील लाभ होऊ शकतो. या देवीचा त्यासाठीच हा एक वेगळा मंत्र किंवा प्रार्थना मंत्र आहे. पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्र करैयुता प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटा इति विश्रुता. ही तिसरी देवी चंद्रघंटा, तिच्या चरणी नमन.